चलो गुड मॉर्निंग गाईज. आता आपण बघणार आहोत एक्सक्रिटरी सिस्टम. ठीक आहे, एक्सक्रिटरी सिस्टम ह्याच्या आधी आपण कुठला चॅप्टर केला आहे? सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण काय पाहिलं होतं की आपण जे काही फूड खातो, ठीक आहे, ते डायजेस्ट झाल्यानंतर त्याच्यामधले जे न्यूट्रियंट्स वगैरे आहेत ते ब्लड थ्रू व्हाया ब्लड पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट होतात. करेक्ट. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की जे ऑक्सिनेटेड ब्लड आहे ते सेलपर्यंत जातं, तर ते स्टार्ट कुठून होतं? एऑर्टामधून स्टार्ट होतं. आणि जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते हार्टमध्ये कसं पोचतं? ते पोचतं वेना कावामधनं. राईट. आता मला सांगा, जर का फूड जे आहे ते सेलपर्यंत गेलं तर त्या फूडमधनं काही मेटाबॉलिक वेस्ट पण जनरेट होणार आहे. करेक्ट. मग आता ती मेटाबॉलिक वेस्ट आपण फंक्शन्स ऑफ ब्लडमध्ये पाहिलं होतं की जर का ब्लड फूड कॅरी करत असेल तर मग ब्लड मेटाबॉलिक वेस्ट पण कॅरी करणार. आता ही मेटाबॉलिक वेस्ट कुठे आहे? ब्लडमध्ये आहे. ही परत हार्टमध्ये जायला पाहिजे का? नाही जायला पाहिजे. करेक्ट. मग काय होतं की ही जी मेटाबॉलिक वेस्ट आहे जेव्हा किडनीमध्ये पोचतं तेव्हा किडनीमध्ये फिल्टरेशन होतं. म्हणजे काय होतं? ब्लडमधनं मेटाबॉलिक वेस्ट निघून जाते आणि डिऑक्सिनेटेड ब्लड, फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड वेना कावामधनं हार्टमध्ये जातं. करेक्ट. तर हे जे फिल्ट्रेशनचं प्रोसेस आहे आणि जे एक्सक्रिशनचं प्रोसेस आहे, म्हणजे जी मेटाबॉलिक वेस्ट आहे ती एक्सक्रीट होऊन जाणं, म्हणजे बॉडीच्या बाहेर पडणं, ते आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. करेक्ट. स्टार्टिंग विथ जे आपण फूड कन्झ्युम केलं होतं त्या फूडमध्ये मेजर न्यूट्रियंट्स किंवा मेजर पार्ट जो आहे तो कसला असतो? फर्स्टली ग्लुकोज, बरोबर. त्याच्यानंतर प्रोटीन्स, व्हायटामिन्स, कॅल्शियम आणि एक्सेट्रा, काही मिनरल सॉल्ट्स वगैरे असतात ते. तर आता जो ग्लुकोज आहे, ग्लुकोज जेव्हा आपण ब्रेकडाऊन करतो तर ग्लुकोज कशापासून बनतं? ग्लुकोज काय असतं? ग्लुकोज कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्सला ब्रेकडाऊन केलं तर काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर हे वेस्ट आहे. एक्सेस कार्बन डायऑक्साईड किंवा एक्सेस वॉटर इज अ वेस्ट. करेक्ट. तसंच प्रोटीन जे असतात, प्रोटीन बनतात ॲमिनो ॲसिड्सपासनं. ॲमिनो ॲसिड्सला जर का आपण फर्दर डिकम्पोज करू तर आपल्याला काय मिळेल? अमोनिया मिळेल. आणि अमोनिया म्हणजे काय? अजून ब्रेकडाऊन केल्यानंतर नायट्रोजन मिळेल. हे पण वेस्ट असतात. तसंच व्हायटामिन्स, कॅल्शियम्स एक्सेट्रा ह्या सगळ्यांना ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? युरिया आणि युरिक ॲसिड. ठीक आहे. युरियाचं फॉर्मेशन वगैरे आहे पुढे चॅप्टरमध्ये, त्यावेळेस डिस्कस करूयात आपण. ठीक आहे. आता हे जे वेस्ट प्रोडक्ट आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड, एक्सेस वॉटर, अमोनिया, ठीक आहे, नायट्रोजन, युरिया, युरिक ॲसिड, हे सगळं जे वेस्ट प्रोडक्ट आहे दिस कॅन बी हार्मफुल इन एक्सेस अमाऊंट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर का ह्याचं प्रमाण वाढलं, जर का एक्सेस क्वांटिटीमध्ये असेल तर मग आपल्या बॉडीसाठी हे हार्मफुल आहे. त्यामुळे रिमूव्हल ऑफ ऑल हार्मफुल अँड अनवॉन्टेड मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. म्हणजे हे जे वेस्ट प्रोडक्ट आहे ह्याला बॉडीच्या बाहेर फेकणं जे आहे त्या प्रोसेसला आपण एक्सक्रिशन म्हणतो. आणि जे ऑर्गन्स विच आर कन्सर्न्ड विथ दिस प्रोसेस आर कॉल्ड ॲज एक्सक्रिटरी ऑर्गन्स. म्हणजे जे ऑर्गन्स ह्या एक्सक्रिशनच्या प्रोसेसमध्ये हेल्प करतात ह्या सगळ्या ऑर्गन्सला आपण एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणतो. ह्याच्यामधले मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स आर किडनी, लिव्हर, लंग्स एक्सेट्रा. वाय लंग्स? बिकॉज कार्बन डायऑक्साईड लंग्समधनं बाहेर पडतो, म्हणजे लंग्समधनं एक्झेल आउट होतो तो. करेक्ट. ऑल ऑफ दिस वेस्ट इज एलिमिनेटेड इन ॲक्वेस सोल्युशन. कुठलं वेस्ट? एक्सेस वॉटर, एक्सेस ॲसिड जे असेल बॉडीमध्ये, मिनरल सॉल्ट्स असतील, दीज आर एलिमिनेटेड इन ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस सोल्युशन म्हणजे काय? ही सगळी वेस्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन त्याचं ॲक्वेस सोल्युशन जे आहे ते बॉडीच्या बाहेर पडतं इन फॉर्म ऑफ युरिन. करेक्ट. देन वी हॅव टाईप्स ऑफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स. टाईप ऑफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स म्हणजे काय? टाईप ऑफ वेस्ट. ठीक आहे. टाईप ऑफ वेस्ट विच वी हॅव इन आवर बॉडी. फर्स्टली रेस्पिरेटरी वेस्ट प्रॉडक्ट्स. म्हणजे काय? की जे आपण रेस्पिरेशन थ्रू बाहेर फेकतो, जे आपण इनहेल एक्झेल करतो ते वालं वेस्ट प्रॉडक्ट. मग जे ग्लुकोज असतं, ग्लुकोज ब्रेकडाऊन कशामध्ये होतं? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. करेक्ट. C6H12O6 ब्रेक्स डाऊन इनटू CO2H2O. करेक्ट. तर हे जे आहे ग्लुकोज ते ब्रेकडाऊन झालं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये. तर हे जे कार्बन डायऑक्साईड आहे हे आपण एक्झेल आउट करतो लंग्समधनं, आणि जे वॉटर आहे ते इन फॉर्म ऑफ स्वेट आपण ते एक्सक्रीट करतो. ठीक आहे.
त्यानंतर सेकंड टाईप ऑफ वेस्ट इज नायट्रोजिनियस वेस्ट. नायट्रोजिनियस वेस्ट म्हणजे असे वेस्ट ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं कंटेंट आहे. असे कुठले कुठले वेस्ट प्रोडक्ट असतात आपल्या बॉडीमध्ये? फर्स्टली अमोनिया, ठीक आहे, फर्स्टली अमोनिया, सेकंडली युरिया आणि थर्डली युरिक ॲसिड. तर जे अमोनिया आहे, अमोनिया काय असतं? NH3. अमोनियामध्ये काय? इट इज प्रोड्यूस्ड बाय, अमोनिया जे आहे इट इज प्रोड्यूस्ड बाय ऑक्सिडेटिव्ह डिॲमिनेशन ऑफ ॲमिनो ॲसिड. जे ॲमिनो ॲसिड्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ॲमिनो ॲसिड्सला ब्रेकडाऊन झाल्यानंतर ऑक्सिडेटिव्ह डिॲनिमेशन म्हणजे काय? ऑक्सिडेटिव्ह म्हणजे काय? प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन, त्याचं डिॲमिनेशन होतं. डिॲमिनेशन म्हणजे ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यामधनं आपल्याला मिळतो अमोनिया, विच इज हायली टॉक्सिक अँड देअर फॉर द एक्सक्रीशन ऑफ इट इज कॉल्ड अमोनोटेलिझम. म्हणजे जे अमोनिया आहे इट इज हायली टॉक्सिक आणि त्याचं जे एक्सक्रीशन आहे त्या एक्सक्रीशनला आपण अमोनोटेलिझम म्हणतो. आता जे कुठले ॲनिमल्स वगैरे आहेत जे जे एक्सक्रीट करतात अमोनियाला, ज्यांच्या वेस्ट प्रोडक्टमध्ये अमोनिया असतो, तशा आपण ऑर्गॅनिझम्सला, तशा ॲनिमल्सला आपण अमोनोटेलिक्स म्हणतो. काय? अमोनोटेलिक्स म्हणतो. एक्झाम्पल हायड्रा, फिश वगैरे. तर त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की जे फिशचं जे हे असतं वेस्ट प्रोडक्ट असतो, फिशचं जे फिसेस असतात ते ॲज फर्टिलायझर्स यूज केले जातात बिकॉज दे आर हाय इन नायट्रोजन. ओके. नेक्स्ट प्रोडक्ट आहे नायट्रोजिनियस वेस्ट इज युरिया. युरिया इज द मोस्ट कॉमन एक्सक्रिटरी प्रोडक्ट. जे युरिन असतं आपलं इट इज मेड फ्रॉम युरिया. इट इज प्रोड्युस्ड इन लिव्हर. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा, हा पुढे येणार आहे. इट इज प्रोड्युस्ड इन लिव्हर बाय दी कॉम्बिनेशन ऑफ अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड. सो जे अमोनिया आहे NH3 जे आहे अमोनिया, इट इज हायली टॉक्सिक. बरोबर, इट इज हायली टॉक्सिक. मग आपली बॉडी काय करते? याला कार्बन डायऑक्साईड सोबत एक बॉन्ड बनवते, NH3 सॉरी, ठीक आहे, एक असा एक प्रोडक्ट बनवते. हा जो प्रोडक्ट आहे हा असतो युरिया. ठीक आहे, हा असतो युरिया. एक्सक्रिटेड थ्रू दी किडनी. आता हे जे आहे युरिया हे बनतंय कुठे? लिव्हरमध्ये बनतं. लिव्हरमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर ते ब्लड थ्रू व्हाया ब्लड कुठे जातं आहे? ते इट गोज टू किडनी आणि किडनीमध्ये त्याचं फिल्टरेशन होतं. इट इज एक्सक्रिटेड थ्रू किडनी. रिमूव्हल ऑफ युरिन इज कॉल्ड युरिओटेलिझम. रिमूव्हलचा प्रोसेस जो आहे त्याला काय म्हणतो आपण? युरिओटेलिझम. आणि जे ॲनिमल्स युरिनला एक्सक्रीट करतात त्यांना आपण काय म्हणतो? युरिओटेलिक्स. ओके. लास्टली युरिक ॲसिड. युरिक ॲसिड इज द लिस्ट टॉक्सिक वेस्ट. सगळ्यात कमी टॉक्सिक आहे. सगळ्यात हाय टॉक्सिक कुठलं होतं? अमोनिया. सगळ्यात लिस्ट टॉक्सिक कुठलं आहे? युरिक ॲसिड. इट इज द चीफ एक्सक्रिटरी प्रॉडक्ट इन इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स आणि बर्ड्स. म्हणजे कुठले मेन कुठल्या टाईपचे ऑर्गॅनिझम ज्याला एक्सक्रीट करतात? इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, बर्ड्स. रिमूव्हल ऑफ युरिक ॲसिड इज नोन ॲज युरोकोटेलिझम आणि द ऑर्गॅनिझम्स विच एक्सक्रीट आउट युरिक ॲसिड आर नोन ॲज युरोकोटेलिक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ वेस्ट इज मिनरल सॉल्ट. मिनरल सॉल्ट म्हणजे कुठले? जे आपण NaCl, पोटॅशियम हे जे आपल्या बॉडीमध्ये असतात हे सॉल्ट्स जे आहेत एक्सेस झाले तर मग ते पण वेस्ट होतं आणि मग ते वेस्ट प्रोडक्ट बॉडीच्या बाहेर पडतं इन फॉर्म ऑफ स्वेट अँड युरिन. ठीक आहे, इन फॉर्म ऑफ स्वेट अँड युरिन. त्याच्यानंतर वॉटर. आता वॉटर, एक्सेस ऑफ वॉटर इज ऑल्सो अ वेस्ट प्रॉडक्ट. सो 65% ऑफ बॉडी इज मेड ऑफ वॉटर. हाव? बिकॉज आपण पाहिलं होतं की ब्लड इज मोस्टली मेड अप ऑफ वॉटर. सो 65% ऑफ बॉडी इज मेड ऑफ वॉटर. एक्सेस वॉटर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक्सेस वॉटर ती जी कंडिशन असते, सपोज एखाद्या माणसाच्या बॉडीमध्ये 65%पेक्षा जास्त पाणी असेल तर एक्सेस ऑफ वॉटर इज नोन ॲज ओडेमा. ओडेमा काय? एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं आणि जर का ओडेमा असेल तर मग अशा लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट वेस्ट प्रोडक्ट इज बाईल पिगमेंट. बाईल जे आहे आपण सर्क्युलेटरी सिस्टममध्ये पाहिलं होतं. जे बाईल आहे, बाईल ज्याला आपण बिलिरुबिन पण म्हणतो, इट इज मेड अप फ्रॉम हिमोग्लोबिन अँड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन रेड ब्लड सेल. इट इज एक्सक्रिटेड बाय लिव्हर सेल्स. जे लिव्हर सेल असतात तिथून एक्सक्रीट होतं ते. इट इज सेक्रेटेड इन टू बाईल पिगमेंट अँड ते जे बाईल पिगमेंट आहे
ते गोज आउट थ्रू यूरिन और फीसिस. दिस इज द रीजन व्हाय यूरिन और फीसिस हॅव ब्राउन कलर. ठीक आहे, हॅव ब्राउन कलर. हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झाल्यानंतर आयर्न आणि प्रोटीन्स उरतात. करेक्ट. आयर्न जो आहे ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं आणि जे प्रोटीन आहे त्याचं बाईल बनतं. सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण वाचलं होतं. सो हे ते बाईल आहे. नेक्स्टली वी हॅव एक्सक्रिटरी सिस्टम ऑफ ह्युमन बॉडीमधलं एक्सक्रिटरी सिस्टम आपण बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन, ऑल द बॉडी पार्ट्स विच हेल्प इन एक्सक्रीशन कलेक्टिव्हली आर कॉल्ड एज एक्सक्रिटरी सिस्टम. एक्सक्रिशन काय आहे? बॉडीमधनं वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकणं. जेवढे बॉडी पार्ट्स ह्या प्रोसेसमध्ये हेल्प करतात त्या सगळ्यांना आपण एक्सक्रिटरी सिस्टम म्हणतो. ह्याच्यामधले जे मेन पार्ट्स आहेत ते मेन पार्ट्स कुठले आहेत? किडनी, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. ठीक आहे. आणि जे सेकंडरी ऑर्गन्स आहेत जे हेल्प करतात, असेसरी ऑर्गन्स आहेत ते कुठले कुठले आहेत? लंग, लिव्हर एक्सेट्रा. ओके. ह्याच्यामधला जो मेनमधला जो फर्स्ट पार्ट आहे किडनी, त्याला आपण इन डिटेल बघणार आहोत. सो स्टार्टिंग अबाउट किडनी. जी किडनी असते ती किडनी रेडिश ब्राऊन असते. करेक्ट. ती असते रेडिश ब्राऊन कलरची. इट इज बीन शेप्ड. बीन शेप्ड म्हणजे काय? हा डायग्राम पहा इथे. हा जो डायग्राम आहे हा डायग्राम पहा इथे. दिस विल टेल यू व्हॉट अ बीन शेप्ड किडनी इज. ओके. नाव इट इज स्लाइटली फ्लॅटन्ड. स्लाइटली फ्लॅटन्ड म्हणजे काय? स्लाइटली चपटी असते ती. ठीक आहे, स्लाइटली फ्लॅट असते. इट इज जस्ट बिलो स्टमक, वन ऑन ईच साईड. म्हणजे काय? बॉडीच्या दोन्ही साईडला, बॉडीच्या दोन्ही राईट आणि लेफ्ट साईडला किडनी असतात. ठीक आहे, एक एक किडनी असते. इट इज असिमेट्रिक इन पोझिशन. असिमेट्रिक इन पोझिशन म्हणजे काय? ही सपोज राईट साईडची किडनी आहे, ही लेफ्ट साईडची किडनी आहे, तर राईट साईडची किडनी खाली असते इन कम्पॅरिझन टू लेफ्ट साईडची. सिमेट्रीला काय म्हणतो आपण? सिमेट्री कधी असते? ज्यावेळेस सपोज आपले आईज, ठीक आहे, आईज सेम लेवलला असतात म्हणजे सिमेट्री असते. सिमेट्री म्हणजे काय? मिरर. ठीक आहे, मिरर डायग्राम. किडनीचं तसं नसतं, किडनी वर खाली असते म्हणून आपण त्याला असिमेट्रिक म्हणतो. ठीक आहे. रिझन काय आहे त्याचं? रिझन इज बिकॉज राईट साईडला लिव्हरच्या लोबमुळे राईट साईडची किडनी खाली पुश होते. ठीक आहे. राईट किडनी इज अबाउट 1 to 1.5 सेंटीमीटर बिलो द लेफ्ट किडनी बिकॉज ऑफ लिव्हर लोब. आउटर मार्जिन ऑफ द किडनी इज कॉन्वेक्स आणि इनर मार्जिन इज दी कॉन्केव्ह. मिडल ऑफ इनर कॉन्केव्हिटी इज अ नॉच नोन ॲज हिलस. हे जे किडनी आहे आता इथे पहा, किडनीचा जो आउटर पोर्शन आहे बाहेरचा पोर्शन, तो बाहेरचा पोर्शन कॉन्वेक्स आहे. हा वाला पोर्शन, हा जो पोर्शन आहे हा कॉन्वेक्स आहे. आणि जो इनर पोर्शन हा वाला पोर्शन हा कॉन्केव्ह आहे. ठीक आहे. आणि जो इनर पोर्शनचा मिडल सेंटर आहे तिथे खड्ड्यासारखा आहे पहा, इथे ओपनिंग असते. ह्या ओपनिंगला आपण हिलस म्हणतो. ही ओपनिंग कसली असते? ह्या ओपनिंग थ्रू रेनल आर्टरी, ठीक आहे, जे आर्टरीज जातात किडनीमध्ये ती आर्टरी, ज्या वेन्स किडनीमधून बाहेर येतात त्या वेन्स, ठीक आहे, त्याच्यानंतर युरेटर जे असतं, ठीक आहे, ज्याच्यामधनं युरिन पास होते कुठे? युरिनरी ब्लॅडरपर्यंत. एक पाईप असतो. युरेटर म्हणजे एक पाईप असतो ज्या पाईपमधून युरिन जी किडनीमध्ये फॉर्म होते ती किडनीमधनं युरिनरी ब्लॅडरपर्यंत जाते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओपनिंगमधनं आत किंवा बाहेर जातात. ठीक आहे, त्याला आपण हिलस म्हणतो किंवा हिलम म्हणतो. ठीक आहे. आता डायग्रामॅटिकली पहा. आता सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण पाहिलं होतं, सर्क्युलेटरी सिस्टममध्ये काय पाहिलं होतं की जे ऑक्सिडेटेड ब्लड आहे ते हार्टमधून बाहेर कशातनं येतं? एअर्टामधनं बाहेर येतं हार्टच्या. करेक्ट. ह्या तो एअर्टा. आणि डिऑक्सिडेटेड ब्लड हार्टमध्ये कशातनं जातं? विना कावामधनं जातं. तर हे जे दोन आहेत ह्याला जर का आपण खालपर्यंत एक्सटेंड केलं तर मग आपल्याला डॉर्सल एअर्टा आणि विना कावा दिसेल. ही डॉर्सल एअर्टामधनं काही आर्टरीज किडनीमध्ये जातात. ठीक आहे, दोन्ही किडनीमध्ये जातात. आणि ही वेन्स ज्या किडनीमधून बाहेर येतात त्या जाऊन विना कावाला अटॅच होतात. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल रेड कलरच्या आर्टरीज आहेत आणि ब्लू कलरची वेन आहे. हे दोन्ही किडनीमध्ये जात आहेत आणि वेन्स दोन्ही किडनीमधनं विना कावाकडे येत आहेत. ठीक आहे. आता इथे पहा,
ही राईट साईडची आहे, राईट साईडला लिव्हर होता म्हणून ही थोडीशी खाली असते, करेक्ट. आता ही किडनी जी आहे, या किडनीचा जो 2 रिजन असतात, एक बाहेरचा रिजन आणि एक आतला रिजन. हा जो बाहेरचा रिजन आहे त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि जो आतला रिजन असतो त्याला आपण मेड्युला म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर एक रेनल पेल्विस म्हणून जागा असते. रेनल पेल्विस काय असतं की सपोज जो हिलस आहे, हिलसवरनं थोडंसं आत गेल्या गेल्या तुम्हाला इथे एक हे दिसेल, प्लॅटफॉर्मसारखं दिसेल, ज्याला मी आत्ता येल्लो करतो हा प्लॅटफॉर्म. ह्या प्लॅटफॉर्मला आपण रेनल पेल्विस म्हणतो, ठीक आहे. रेड कलरची रेनल आर्टरी आलेली आहे, ब्लू कलरची रेनल वेन बाहेर चालली आहे हिलसमधनं. हे खाली युरेटर आहे, जे मी बोललो पाईप ज्याच्यामधनं युरिन पास होतं. त्यानंतर कॉर्टेक्स पाहता, जो आउटर पोर्शन आहे त्याला कॉर्टेक्स म्हणतो. जो इन्नर पोर्शन आहे, या इन्नर पोर्शनला आपण मेड्युला म्हणतो, ठीक आहे. पापिला वगैरे जाऊ द्या सध्या, फक्त एवढं बघा. आणि जे इथे तुम्हाला ट्रायंगल कलरचे जे दिसत आहेत त्याला आपण पिरॅमिड्स म्हणतो, ठीक आहे. आता ठीक आहे, रेनल पेल्विस वगैरे झालं. आता आधी आपण खाली थोडंसं फंक्शन्स वाचू, मग परत डायग्रामवरती येऊ. तर फर्स्टली किडनी इज बाउंडेड बाय व्हाईट फायब्रस टिश्यू कॉल्ड रेनल कॅप्सूल. व्हाईट ते जे आहे, किडनी जे आहे, इट इज बाउंडेड बाय व्हॉट, अ व्हाईट फायबरस टिश्यू. इट इज नोन ॲज रेनल कॅप्सूल. म्हणजे हे जे वरचा हा जो लेअर आहे ह्याला आपण रेनल कॅप्सूल म्हणतो, ठीक आहे, फायबरस लेअर. इन ईच किडनी अबाउट 1.25 मिलियन नेफ्रॉन्स आर प्रेझेंट, ठीक आहे. नेफ्रॉन्सला आपण अजून कुठला वर्ड आहे, युरिनिफेरस ट्युब्युल्स, त्याला आपण युरिनिफेरस ट्युब्युल्स पण म्हणतो. ते ज्या किडनीज असतात, प्रत्येक किडनीमध्ये 1.25 मिलियन नेफ्रॉन असतात. नेफ्रॉन काय आहेत, युनिट ऑफ किडनी आहेत, ठीक आहे, छोटे सेल्स आहेत. Each nephron is blind at one end and open at the other end. Where it opens is a collecting tubule. म्हणजे काय, प्रत्येक नेफ्रॉनची एक क्लोज्ड बाजू आहे, एक बंद बाजू आहे आणि एक ओपन बाजू आहे. जी ओपन बाजू आहे ती कुठे ओपन होते, ती एका ओपनिंग डक्टमध्ये एक कलेक्टिंग डक्टमध्ये ओपन होते, ओके. त्यानंतर थोडंसं आपण अजून बघत किडनीबद्दल. किडनी इज डिफरन्शिएटेड इंटू 2 रिजन्स. 2 रिजनमध्ये किडनीला आपण डिफरन्शिएट करतो. फर्स्ट रिजन जो आहे इट इज आउटर डार्कर रिजन. जो बाहेरचा रिजन असतो त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. डायग्राममध्ये आपण पाहिलं होतं इथे, जो बाहेरचा रिजन आहे हा डार्क असतो, ह्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. आणि जो आतला लेअर असतो, ब्राईट लेअर असतो, त्याला आपण मेड्युला म्हणतो, ठीक आहे. कॉर्टेक्स जे आहे, कॉर्टेक्स इज डॉटेड इन अपियरन्स. म्हणजे काय, असे डॉट 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 आहेत कॉर्टेक्सवरती, ठीक आहे. असे डॉट 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 आहेत कॉर्टेक्सवरती. आणि जो मेड्युला आहे इट इज स्ट्रेटेड. म्हणजे काय, तो असा स्ट्रेट आहे, स्ट्राइप्ड आहे, ठीक आहे. त्याच्यावरती स्ट्राइप्स आहेत, डॉट्स नाही आहेत, स्ट्राइप्स आहेत, फाईन. नेफ्रॉन्स आर कॉइल्ड हिअर. म्हणजे कुठे, कॉर्टेक्समध्ये नेफ्रॉन्स आर कॉइल्ड. कॉइल्ड म्हणजे काय, जो कॉर्टेक्स रिजन आहे तिथे जो नेफ्रॉन आहेत ते असे गोल गोल आहेत, कॉइल्समध्ये आहेत, ठीक आहे, असे कॉइल्समध्ये आहेत. आणि नेफ्रॉन जे आहेत ह्या कॉइल्समुळेच ते डॉट डॉटेड दिसतं बरं का. नेफ्रॉन जे आहेत ना, हे जे कॉइल्ड आहेत ह्याच्यामुळेच कॉर्टेक्स डॉटेड दिसतो. आणि जे मेड्युला आहे तिथे जे नेफ्रॉन आहेत ते स्ट्रेट आहेत, ठीक आहे, दे आर स्ट्रेट. नेक्स्टली नेफ्रॉनबद्दल बघत. नेफ्रॉन ऑर युनिफेरस ट्युब्युल इज डिफरन्शिएटेड इंटू 2 रिजन्स, ठीक आहे. त्याला 2 रिजनमध्ये आपण डिफरन्शिएट करू. फर्स्ट रिजन इज मॅल्फिगन कॅप्सूल, ज्याला अजून फर्दर डिवाइड केलं, मॅल्फिगन कॅप्सूलला अजून डिवाइड केलं तर मग आपल्याला मिळेल बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस, ठीक आहे. बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस हे काय आहेत हे डायग्राममध्ये मी एक्सप्लेन करेल, फक्त नावं लक्षात ठेवा. आत्तापर्यंत काय बघतो आपण, जसं सेल असतं तसंच नेफ्रॉन आहे. नेफ्रॉन जे आहे, नेफ्रॉनला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे. फर्स्ट पार्ट जो आहे त्याला आपण मॅल्फिगियन कॅप्सूल म्हणतो, विच लाईज इन दी कॉर्टेक्स, डिफरन्शिएटेड इंटू बोमन्स कॅप्सूल अँड ग्लोमेरुलस, ठीक आहे. आणि खाली बोमन्स कॅप्सूल जे आहे त्याच्याबद्दल बघूयात. बोमन्स कॅप्सूल इज अ थिन डबल वॉल्ड कप लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे. हा डायग्राम पाहायचा, ब्लॅक कलरचं दिसतंय ते कप लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो. जे ब्लॅक कलरचं आहे हे वालं, ह्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो, कप लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे. इट हॅज अ हॉलो इंटरनल स्पेस विच कंटिन्यूज इंटू ट्यूब्स. ही जी कपची जी हॉलो स्पेस आहे ही, दिस कंटिन्यूज इंटू अ ट्यूब, ठीक आहे.
त्यानंतर सेकंड जे आहे ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस काय, इट इज अ नॉट ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट इन द कप. ह्या कपमध्ये हे रेड कलरचे जे तुम्हाला दिसतं आहे नॉट ऑफ कॅपिलरीज, त्याला आपण काय म्हणतो, ग्लोमेरुलस म्हणतो. आता इथे पहा, ज्या कॅपिलरीज आहेत, एक तर काही कॅपिलरीज इन गोईंग आहेत, आत चालल्यात, वोमेन्स कॅप्सूलमध्ये चालल्यात, त्याला आपण अफेरंट म्हणतो. ए पासून एफेरंट, ए आधी येतो म्हणून इनकमिंगवाल्यांना एफेरंट म्हणतो. आणि ज्या बाहेर पडतात कॅपिलरीज, त्याला आपण इफेरंट म्हणतो. काय म्हणतो, इफेरंट म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये बघा. इथं लिहिलं पहा, फाउंड बाय इनकमिंग ब्लड वेसल्स नोन ॲज अफेरंट आणि आउट गोईंग ब्लड वेसल्स नोन ॲज इफेरंट. ठीक आहे. आता बोमन्स कॅप्सूल लीड्स इन टू अ कॉइल्ड पार्ट. हे जे इथे होतं बोमन्स कॅप्सूलमध्ये आपण एक ट्यूब पाहिली होती. ही जी ट्यूब आहे ना, ही एका कॉइल्ड पार्टमध्ये जाते. कॉइल्ड पार्ट म्हणजे अशी कॉइल्ड पार्टमध्ये जाते. त्या कॉइल्ड पार्टला आपण म्हणतो, रेनल ट्यूब्यूल. ठीक आहे, रेनल ट्यूब्यूल. इट इज फर्दर डिफरन्शिएटेड इन टू प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, लूप ऑफ हेनल आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणजे काय, जी बोमन कॅप्सूलच्या जवळ आहे. प्रॉक्झिमिटी म्हणजे काय, जवळ, नियर. सो जी नियरवाली जी कॉईल आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब. इट इज नियर बोमन्स कॅप्सूल. इट लाईज इन दी कॉर्टेक्स. कुठे आहे ती, इट लाईज इन दी कॉर्टेक्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड इज लूप ऑफ हेनल. लूप ऑफ हेनल काय, इट इज दी यू पार्ट कन्सिस्ट ऑफ डिसेंडिंग लिम, हेअर पिन अँड असेंडिंग लिम. ठीक आहे. काय हे डायग्राममध्ये बघूयात आपण, फक्त हा पार्ट लक्षात ठेवा. आणि थर्ड इज डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, विच इज डिस्टल म्हणजे लांब. ठीक आहे. इट इज हायली कॉइल्ड फार फ्रॉम वोमन्स कॅप्सूल, लाईज इन दी कॉर्टेक्स अँड ओपन्स इन टू कलेक्टिंग ट्यूब्यूल. आता आपण डायग्राममध्ये बघूयात. हा डायग्राम पहा. आता ह्या डायग्राममध्ये सगळ्यात आधी बघा बोमन्स कॅप्सूल. कुठे लिहिलं आहे बोमन्स कॅप्सूल, हा कप लाईक स्ट्रक्चर जो आहे विच इज हॉलो इनसाइड अँड इट गोज इन टू अ ट्यूब्यूल. ठीक आहे, नोन ॲज PCT. बरोबर, हे आपण वरती वाचलं. हे बोमन्स कॅप्सूल आहे, त्याच्या आतमध्ये ग्लोमेरुलस होतं. हे जे रेड दिसतं आहे हे काय, हे ग्लोमेरुलस आहे. त्याच्यामधनं रेनल आर्टरीमधनं एक कॅपिलरी आत आली, एफेरंट एट्रिओल ज्याला म्हणतो, आणि जी बाहेर पडली त्याला इफेरंट एट्रिओल म्हणतो. करेक्ट. त्यानंतर खाली आता बघा, हे जे बोमन्स कॅप्सूल आहे त्याची जी ट्यूब आहे तिच्यापासून काय बनतं, रेनल ट्यूब्यूल्स बनतात. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट जो बोमन कॅप्सूलच्या जवळ असतो त्याला आपण PCT प्रॉक्झिमल म्हणतो. तो प्रॉक्झिमल खाली जातो आणि एक यू शेप बनला. इथे पहा, हा यू शेप बनला. ह्या यू शेपला आपण काय म्हणतो, ह्या यू शेपला आपण लूप ऑफ हेनल बोलतो. लूप ऑफ हेनलमध्ये काय आलं, डिसेंडिंग लिम म्हणजे जे खाली येतं आहे, आणि असेंडिंग लिम जे वर चाललं आहे परत. असेंडिंग आणि जो खालचा पार्ट आहे याला आपण हेअरपिन म्हणतो. जो सगळ्यात खालीमध्ये यूचा जो हा पार्ट आहे ह्याला आपण हेअरपिन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर हा असेंडिंग लिम जाऊन DCT बनतो, आणि DCT जो आहे तो ओपन होतो एका कलेक्टिंग ट्यूब्यूलमध्ये, ज्याला आपण युरेटर पण बोलतो. करेक्ट. ठीक आहे. आता आपण जे फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रीशन बघू, म्हणजे एक्सक्रीशन जे कसं होतं वर्क ते बघूयात. सगळ्यात आधी फॉर्मेशन ऑफ युरिया म्हणजे काय, युरिया कसं बनतं, युरिया कुठे बनतं, युरिया लिव्हर सेल्समध्ये बनतं. जे अमिनो ॲसिड्स असतात, अमिनो ॲसिड्स ब्रेक डाऊन इन टू अमोनिया, आणि अमोनिया बिकॉज इट इज व्हेरी हायली टॉक्सिक, आपली बॉडी काय करते, कार्बन डायऑक्साईडसोबत त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड ॲड करून युरिया बनवते. काय बनवते, युरिया बनवते. करेक्ट. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ युरिन. आता फॉर्मेशन ऑफ युरिया कसं बनतं कळालं. आता युरिन बघत, युरिया इज ट्रान्सपोर्टेड टू किडनी बाय वे ऑफ ब्लड. हे जे युरिया आहे हे युरिया ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होतं. ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होऊन म्हणजे ब्लडमधनं व्हाया ब्लड ते किडनीपर्यंत जातं, आणि किडनीमध्ये ब्लड कुठून येतं, रेनल आर्टरीमधनं एफेरंट एट्रिओलमध्ये. ठीक आहे. इथून असं ब्लड येतं, आतमध्ये जातं, एफेरंट एट्रिओल थ्रू ग्लोमेरुलसमध्ये जातं, इथे ते फिरतं आणि तिथून मग एफेरंट एट्रिओलमधनं बाहेर पडून जातं. ओके. अलॉंग विथ ब्लड काय आलं, युरिया, युरिक ॲसिड, एक्सेस वॉटर, मिनरल्स, ग्लुकोज एक्सेट्रा सगळं ब्लड थ्रू आलेलं आहे. या सगळ्यामधून युरिन बनणार आहे. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ युरिन इज कम्प्लिटेड बाय 3 प्रोसेसेस. फर्स्ट प्रोसेस इज अल्ट्राफिल्ट्रेशन. अल्ट्राफिल्ट्रेशन काय असतं, अल्ट्राफिल्ट्रेशन इज दी फिल्टरेशन ऑफ एनी लिक्विड अंडर ट्रेमेंडस प्रेशर. ट्रेमेंडस म्हणजे काय, हाय प्रेशर, व्हेरी हाय प्रेशर. ठीक आहे. आता जे अफेरंट एट्रिओल आहे
ठीक आहे. अफेरंट एट्रिओल जे आहे इनकमिंग ब्लड वेसल्सचा डायमीटर लार्ज असतो, त्याचा डायमीटर लार्ज असतो. आणि जे एफेरंट आहे, एफेरंटचा डायमीटर जो आहे तो स्मॉल असतो, त्याचा डायमीटर स्मॉल असतो. त्यामुळे काय होतं आहे, हाय डायमीटरमधनं लो डायमीटरमध्ये ब्लड फ्लो होतं आणि तिथे नॉट असतो, बरोबर. रोलर कोस्टरसारखा एक नॉट आहे बोमन्स कॅप्सूलमध्ये. त्यामुळे काय होतं आहे, जे ब्लड आलं आहे ते तिथे फिल्टर होतं बिकॉज ऑफ हाय प्रेशर तिथे ते फिल्टर होतं. आणि फिल्टर झाल्यामुळे त्याच्यामधनं एक्सेस वॉटर, ग्लुकोज, युरिया हे सगळं त्याच्यामधनं बाहेर थ्रो होतं, त्याच्या ब्लड कॅपिलरीजच्या वॉल्समधनं बाहेर थ्रो होतं आणि ते त्या कपमध्ये पडतं, बोमन्स कॅप्सूलमध्ये पडतं. बोमन्स कॅप्सूलमधनं जी नळी असते खाली, बोमन्स कॅप्सूलवरनं एक ट्यूब असते खाली, आपण पाहिलं होतं, त्या ट्यूबमधनं ते खाली उतरतं. ठीक आहे. दिस इज दी फर्स्ट प्रोसेस. आता जे खाली पडलं आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण नेफ्रिक फिल्ट्रेट म्हणतो किंवा अल्ट्रा फिल्ट्रेट म्हणतो. ह्या अल्ट्रा फिल्ट्रेटमध्ये काय काय आहे, वॉटर, ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स, युरिया, युरिक ॲसिड, सॉल्ट एक्सेट्रा हे सगळं आहे. आता हे जे आहे बोमन्स कॅप्सूलमधनं खाली जी डक्ट होती त्या डक्ट थ्रू कुठे जात आहे, PCTमध्ये, बरोबर. सगळ्यात आपण पाहिलं होतं की PCT येतं, PCTमधून खाली लूप ऑफ एनल येतं यू शेप्ड आणि मग परत वर गेल्यानंतर DCT येतं. तर आता हे जे PCTमध्ये जातं त्यावेळेस PCT काय करतं, PCT त्याच्यामधलं ग्लुकोज वगैरे रिऑब्झॉर्ब करून घेतं. ठीक आहे. ग्लुकोज रिऑब्झॉर्ब केल्यानंतर काय काय उरलं, वॉटर, अमिनो ॲसिड, युरिया, युरिक ॲसिड एक्सेट्रा हे सगळं खाली उतरतं लूप ऑफ एनलमध्ये. आणि लूप ऑफ एनलमध्ये आपण पाहिलं होतं हेअरपिन नावाची गोष्ट, हा जो बेस असतो यू शेपचा बेस त्याला आपण हेअरपिन म्हणतो. या हेअरपिनमध्ये काय होतं, ह्या हेअरपिनमध्ये वॉटर अब्झॉर्ब होऊन जातं, वॉटर आणि काही सॉल्ट अब्झॉर्ब होऊन जातात आणि उरतं काय फक्त युरिया वगैरे उरतं, युरिया, युरिक ॲसिड, अमिनो ॲसिड्स वगैरे उरतात. ठीक आहे. आणि हे DCTमध्ये जातात. कुठे जातात, DCTमध्ये. DCTमध्ये काय होतं, DCTमध्ये जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते बाहेर फेकल्या जातात युरेटर थ्रू. ते तिथून युरेटरमध्ये उतरतात. युरेटरमध्ये उतरल्यानंतर ते खाली जातं, युरिनरी ब्लॅडरमध्ये जाऊन स्टोअर होतं. ठीक आहे. युरिनरी ब्लॅडरमध्ये जाऊन स्टोअर होतं. ठीक आहे. दिस इज युअर फॉर्मेशन ऑफ युरिन. तर ह्याचा जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट कुठे, बोमन्स कॅप्सूलमध्ये जो होतो आहे त्याला आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतो. सेकंड अब्झॉर्प्शन, रिअब्झॉर्प्शनवाला वॉटर, ग्लुकोज वगैरे जे रिअब्झॉर्ब झालं त्याला आपण सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन म्हणतो. आणि थर्डली जेव्हा ते युरेटरमध्ये डिस्पोज होतं त्याला आपण ट्युब्युलर सेक्रिशन म्हणतो. करेक्ट. ठीक आहे. आता जे युरिन आहे ते युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरपर्यंत जातं. ठीक आहे. ह्या डायग्राममध्ये आपण बघत होतो, हे जे येल्लो कलरचं आहे युरेटर आहे. युरेटरमधून खाली एक सॅक असते ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो, विच कॅन स्टोअर अप टू 1 लिटर ऑफ युरिन. ठीक आहे. आणि ज्यावेळेस 50% जास्त भरतं युरिनरी ब्लॅडर त्यावेळेस इथे काही मसल असतात, स्पिंक्टर मसल्स काय करतात, ते जेव्हा हे भरतं त्यावेळेस ते ओपन होतात आणि ओपन झाल्यामुळे जी युरिन आहे ती युरेथ्रामध्ये जाते. युरेथ्रा इज अनादर ट्यूब विच स्टार्ट्स फ्रॉम युरिनरी ब्लॅडर अँड विच एक्सक्रीट्स आउट दी युरिन म्हणजे बॉडीच्या बाहेर फेकून देते युरेथ्रा. ठीक आहे. मेलमध्ये जी आहे ती पीनसमध्ये ओपन होते आणि फिमेलमध्ये डिरेक्टली ती वजाना थ्रू बाहेर फेकल्या जाते. ठीक आहे. ह्याच्यानंतर काही एकदम बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत की ऑस्मॉसिसचा प्रोसेस वगैरे दिलेला आहे. इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. फक्त ह्याच्यामध्ये एक पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जे युरिन आहे ते युरिनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कशाने कंट्रोल होतं. तर आपल्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन असतो ADH नावाचा, ज्याला आपण अँटी ड्युरेटिक हॉर्मोन म्हणतो. या हॉर्मोनचं काम काय असतं, हे हॉर्मोन रेग्युलेट करतं युरिन फॉर्मेशनला. सपोज आपल्या बॉडीमध्ये खूप प्रमाणात वॉटर असेल
तर मग खूप जास्त युरिन होते. रिझन बिईंग खूप जास्त वॉटर असताना ADH कमी असतं. मग ADH कमी असताना काय होतं, खूप जास्त प्रमाणात वॉटर रिऑब्झॉर्ब होतं. ADH जर का कमी असेल तर काय होतं, वॉटर रिऑब्झॉर्प्शन जे आहे ते कमी होतं. सॉरी मी उलटं बोललो मगाशी. ADH कमी असेल तर काय होतं, वॉटरचं रिऑब्झॉर्प्शन कमी होतं. रिऑब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे काय होतं, युरिन फॉर्मेशन जास्त होतं. बरोबर, युरिन फॉर्मेशन जास्त होतं. रिऑब्झॉर्ब कमी झाल्यामुळे सगळंच्या सगळं युरिनरी ब्लॅडरमध्ये जातं म्हणून युरिन फॉर्मेशन वाढतं जर का ADH कमी असेल तर. आणि ADH जर का जास्त असेल तर रिऑब्झॉर्प्शन जे आहे ते जास्त होतं आणि युरिन जी आहे ती कमी होते. करेक्ट. ठीक आहे, हा एक छोटासा कन्सेप्ट दिला होता. आता काही सबस्टन्सेस असतात, फॉर एक्झाम्पल टी, कॉफी, त्याच्यामध्ये कॅफीन असतं. असे जे सबस्टन्स आहेत त्याला आपण डायुरेटिक्स म्हणतो. डायुरेटिक्स म्हणजे काय, ते लोक काय करतात, ते लोक युरिन फॉर्मेशन कमी करतात. ठीक आहे. त्यानंतर मग एक ऑस्मोसिसचा कन्सेप्ट आहे, तो तुम्ही बघून घ्या. होमिओस्टेसिसचं डेफिनेशन आपण पाहिलं होतं सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. ठीक आहे. आणि काही डिसीजेस दिलेले आहेत, जे डिसीजेस जर का किडनीने फंक्शन नाही केलं तर होतात. ते पण सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. हे आपण काल क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत, त्यामुळे मी परत आता इथे सांगत नाही. जर का काही डाऊट असेल तर लेट अस नो, आपण परत डिस्कस करूयात. आणि नाही कळालं असेल तर मग लाईक करा आणि शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे. चलो, एंडिंग द लेक्चर हियर. बाय.